विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे, जाहीर सभा घेण्यास बंदी. आंदोलनासाठी केवळ एका दिवसाची परवानगी मिळणार. गृह विभागाच्या हा आदेश दरम्यान मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना यामुळे झटका. एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची ही माहिती. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे. दरम्यान राज्यभरात आता एजंट मार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचाही गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी. दरम्यान एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाला एक लव्ह स्टोरी कारणीभूत. सूत्रांची माहिती. एका प्रियकरानं एमपीएससीतील कर्मचाऱ्याशी संधान साधलं. फुटलेला पेपर फक्त एकाच व्यक्तीला मिळाल्याची माहिती समोर. पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांकडून द नाईन्स नावानं हॉटेल सुरू. चाकणकरांच्या हॉटेलची किंमत 50 ते 60 कोटी. एवढे पैसे आले कुठून? संगीता तिवारींचा सवाल. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकते यांची आत्महत्या. कोट्यवधींची बिलं अडकल्यामुळे या ठिकाणी टोकाचं पाऊल उचलल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप. देवकतेंच्या आत्महत्येनंतर ठाण्यामध्ये कंत्राटदार महासंघ आक्रमक. देयकं वेळेवर न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षाचालक कोर्टात. सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका. तर आज या संदर्भातली सुनावणी. शिवाय कायदा योग्यच, कोर्टात भक्कम बाजू मांडू. सरनाईकांची प्रतिक्रिया. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज पुण्यातल्या आंदोलकांची भेट घेणार. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार. काल वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा मंत्री उईकेंकडून रद्द. पुणे आणि नागपुरात 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम. कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ. आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट तर लसूण 300 रुपये किलोवर. कांद्याचा दर 50 ते 60 रुपये प्रति किलोवर. सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. लासलगावातनं दिल्लीला कांदा रवाना होण्यास विलंब. कांद्याची प्रतवारी पॅकिंग वेळेत न झाल्यामुळे 840 टन कांदा लोडिंगच्या प्रतीक्षेत. मालगाडी उशीर झाल्यानं या ठिकाणी 90,000हून अधिकचा दंड. विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई. 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध. वाढलेल्या दरांमुळे राज्य सरकारचा हा निर्णय. तर पुरवठा विभागाकडून राज्यात सध्या झाडाझडती सुरू. कोल्हापुरात गुळाचे सौदे सुरू. गुळाच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 1600 रुपयांची घसरण. तर आज गुळाला 6100 रुपयांचा दर. साखरेचे भाव वाढले असतानाच आता भर दिवसा 1.25 एकर शेतातील ऊस चोरीला. पुण्याच्या अष्टापुरातली ही घटना. शेतमालकाच्या संमतीने ऊस तोडला जात असल्याचा स्थानिकांचा समज. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणी 2 जण अटकेत. नांदेडमध्ये जमिनीच्या चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची नायब तहसीलदारांना पकडली कॉलर. लोहा तहसील कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल. तर राजेश पाठक असं या कॉलर पकडणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव. दोषींवर कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा. सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कमधील भारतीय स्थलांतरितांना संबोधित करणार. न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचा कार्यक्रमाला विरोध. तर कार्यक्रमाचं झोहरान यांच्याकडून समर्थन नाही. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.